जालना में प्रस्तावित कत्तलखाने के खिलाफ बागेश्वर धाम समिति और कई हिंदू संगठनों ने कड़ा विरोध जताया है। जिलाधिकारी को ज्ञापन सौंपते हुए प्रदर्शनकारियों ने योजना को तुरंत रद्द करने की मांग की और चेतावनी दी कि अगर प्रशासन ने फैसला नहीं लिया तो आंदोलन और तेज किया जाएगा। प्रदर्शनकारियों का कहना है कि जालना संत महात्माओं की भूमि है, जहाँ निर्दोष जीवों की हत्या बर्दाश्त नहीं की जाएगी। साथ ही शहर में पहले से पानी की भारी किल्लत है, ऐसे में कत्तलखाने के लिए पानी खर्च करना बिल्कुल गलत होगा। उन्होंने प्रशासन से गौहत्या के मामलों पर सख्त कार्रवाई करने की भी मांग की। आज विश्व हिंदू परिषदेचे सर्व कार्यकर्ते यांनी काल जो मला बातमी आली होती की DPTCच्या बैठकीमध्ये जालना शहरामध्ये एक मोठा कत्तलखाना उघडणार अशी एक बातमी आम्हाला आली, समजली। समाजामार्फत सगळ्यांनी आम्हाला याबाबत विचारणा केली, तर त्याचा विरोध म्हणून आज आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना ह्याच्या विरोधात निवेदन देण्याकरता सगळे कार्यकर्ते जमलो होतो। तर ह्याच्या संदर्भात माननीय जिल्हाधिकाऱ्यांसोबत आज व्यवस्थित शांतपणे चर्चा झाली व त्यांनी आम्हाला असं कळवलं की असा कोणताही निर्णय DPTCच्या बैठकीमध्ये झालेला नाही। अशी व्यवस्थित चर्चा करून आम्हाला आमचं समाधान केलं। आणि दुसरा जो विषय आहे, या जालना शहरामध्ये आणि जालना जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात गोवंशाची कत्तल होत आहे आणि आमचे बजरंग दलचे कार्यकर्ते ह्या जीवावर खेळून ह्या सर्व गायीची गोवंशाची आम्ही रक्षण करतो आणि पोलीस स्टेशनला ह्याच्या संदर्भात कारवाया करतो, पण त्यावेळी पण कडक कारवाई पोलीस प्रशासनाकडून होत नाही। याबाबत देखील आम्ही आमचा जो अडचणी आहेत ह्या जिल्हाधिकाऱ्यांपुढे सांगितल्या आणि ह्या अडचणी पुढे येणार नाहीत असं आम्हाला आश्वासन माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेलं आहे। निवेदन असं दिलं की एक सोशल मीडिया आणि मीडियाद्वारे आम्हाला अशी माहिती मिळाली की आमच्या जालन्याच्या पालकमंत्री यांनी अशी एक घोषणा केली की जालना शहरामध्ये स्लॉटर हाऊस किंवा बीफ स्टोरेज करता काहीतरी नियोजन असं करण्याबद्दलची आम्हाला माहिती मिळाली आणि ही एक गोष्ट जी खूप रोष आणण्यासारखी असल्यामुळे आम्ही आज सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना जर असं काही होत असेल स्लॉटर हाऊस वगैरेचं तर ते रद्द करण्यात यावे असं निवेदन दिलं। आणि मला एक गोष्ट आमच्या पालकमंत्री मॅडमला अशी सांगायची तुमच्या माध्यमातून की मॅडम, जर स्लॉटर हाऊस इथं कत्तलखाना सुरू केला तर त्याला पाण्याची खूप गरज असते। जालन्याला जर तुम्हाला काही सुरुवात करायची असेल ती पाण्यापासून करा। आमच्या जालना शहराला पाणीच नाही आहे, एक महिना 15-15 दिवसाला पाणी येत असतं। तुम्हाला जर जास्तीच काळजी असेल तर तुम्ही सगळ्यात पहिले आम्हाला पाणी द्या आणि स्लॉटर हाऊसला लाखो लिटर पाणी लागत असतं याची तुम्ही माहिती घ्या। दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही एक अशा पक्षासोबत जुडलेले आहात ज्याला प्राणीप्रेमी म्हणू शकतो, अशा पक्षासोबत तुम्ही जुडलेले असताना तुम्ही तर जालना शहरामध्ये पाण्यामुळे शेकडो पशु पक्षी जंगलामध्ये मरत आहेत। आम्ही आणि आमच्यासारख्या काही संघटना जंगलामध्ये आम्ही पाण्याची हौद ठेवतो उन्हाळ्यामध्ये आणि त्या मुक्या प्राण्यांची, त्याच्यामध्ये मोर असतील, नीलगाई असतील, हरण असतील, यांची पाण्याची व्यवस्था आम्ही करतो। मॅडम, तुम्ही जरा दया करा, माणसाला भलेही पाणी देऊ नका पण जंगलामध्ये तुम्ही पाण्याची व्यवस्था करा असं मला वाटतं। तुम्ही जालन्याचे पालकमंत्री आहात आणि जर तुम्ही आमच्याकरता एवढी मेहरबानी केली तर खूप बरं होईल। आणि स्लॉटर हाऊससारखा जर विषय तुम्ही यापुढे कराल तर इथे जमलेले सर्व धर्म, सर्व पक्षीय, सर्व संघटनांची जे आम्ही लोक आहोत, आम्ही तीव्र आंदोलन इथे छेडू आणि हा प्रकल्प कुठल्याही प्रकारे आम्ही जालना शहरात होऊ देणार नाही, यावर आम्ही ठाम आहोत। जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे, जालना ही पावन धर्मीय, पावन प्रेमी, अहिंसेचे प्रेमी पुजारक असलेल्या जैन धर्मियाची, जैन लोकांची ही पावनभूमी आहे। परंतु या ठिकाणी जे आत्ता पालकमंत्र्यांनी एक बैठकीमध्ये जी घोषणा केलेली आहे की इथं मेंढी, शेळी मेंढीचं स्लॉटर हाऊस करणार आहे, इथून एक्सपोर्ट इम्पोर्ट करणार आहे, तर जे की आपल्याला जसं माहिती आहे की आपण जैन धर्मीय व हिंदू धर्मीय हे अहिंसेचे पुजारक असतो, परंतु जर इथं जर आपली स्लॉटर हाऊसची निर्मिती झाली तर इथं नेहमी रोजच्या रोज इथं शेकडो जनावरांची कत्तल होईल। तर आम्हाला अशी मागणी होती की इथं जे स्लॉटर हाऊस आहे त्याची निर्मिती होऊ नये आणि काही गैरसमज निर्माण झालेला होता पूर्ण हिंदू बांधवामध्ये की जसे की इथं गोवंशाची कत्तल वगैरे होणार आहे, परंतु आमचं जर कलेक्टर साहेबांसोबत बोलणं झालं त्यावेळेस त्यांनी ती गोष्ट क्लिअर केलेली आहे की अशा प्रकारचे कुठलेही इथं कार्य होणार नाही।